मैं यहाँ पे कुछ राजकारण करने के लिए नहीं आया हूँ। मैं बस इंसानियत के नाते, एक मनुष्य होने के नाते, मेरे मराठा भाई की तकलीफ मेरे से देखा नहीं गई। इतनी बारिश में भीग के आप लोग जरांगे पाटिल साहब जो इतना कठिन वो कर रहे हैं, शर्म करके आप लोग के हक के लिए आवाज उठाए, तो हम लोगों से जो हो सकता है, आप लोग की तकलीफ नहीं देख के हम लोग पूरी मुंबई की MIM टीम जो है वो हमारी आप लोगों की तकलीफ दूर करने के लिए यहाँ पर फील्ड पर मौजूद है। उसके तहत हम लोग हमारी ताकत के हिसाब से, मैं फारूक शाब्दी मुंबई का MIM का अध्यक्ष के नाते यह ऐलान करता हूँ कि मेरे मराठा भाइयों के लिए दिन हो या रात हो, आप मेरे को नहीं भी बुलाएंगे तो मैं आपके लिए खड़ा रहूंगा और हमारे से जो होगा। फारूक शाब्दी आज मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा आरक्षणासाठी मुंबईतील व महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाज हा मोठा भाऊ म्हणून आज आमच्या पाठीमागे उभा टाकलेला आहे। याच्याबद्दल आम्हाला आमच्या मुस्लिम बांधवाचा, आमच्या भावाचा मनापासून गर्व आणि अभिमान आहे। याचं मी स्वागत करतो मुस्लिम बांधवाचं, कारण आतापर्यंत अनेक लोकांनी हिंदू मुस्लिम जातीय दंगली घडवण्यासाठी याचा वापर केलेला आहे। आम्ही आज स्पष्टपणाने सांगतोय की आम्हाला जेऊ घालणारं कोण आहे आणि आमच्या डोक्यात काठी घालणारं कोण आहे याची आम्हाला जाणीव आहे। आणि म्हणून आम्ही सांगतोय की आज आम्हाला मुस्लिम बांधवांनी, आमच्या भावांनी जीव घातलेला आहे आणि सराटीमध्ये आमच्या बहिणीवरती या ठिकाणी लाठीचार्ज करणारा देवेंद्र फडणवीस, मुद्दाम सांगतोय देवेंद्र फडणवीसचं गृह खातं हे त्या ठिकाणी आमच्यावर लाठी हल्ला करते आहे आणि म्हणून सुडबुद्धीनं गृह खात्याचा वापर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे की जेणेकरून महाराष्ट्रात जातीय दंगली लागल्या पाहिजेत। आणि म्हणून आमच्या सर्व समाजाला समजून घेतलं पाहिजे की मराठा आणि मुस्लिम हे भाऊ आहेत, कारण महाराष्ट्रातला मुस्लिम हा त्या ठिकाणी मराठाच आहे हे आम्ही अत्यंत स्वाभिमानानं आणि सन्मानानं सांगतोय। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण मुस्लिम त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाजूने लढत होते, ती न्यायाची आणि हक्काची लढाई होती। आता सुद्धा त्या ठिकाणी हा मुसलमान भाऊ आमच्या पाठीमागं उभा टाकतो आहे। याचा निश्चितच केवळ आरक्षणापुरता हा विषय नाही, कारण याच्यामुळं महाराष्ट्रातलं सामाजिक एकात्मता आणि एकतेचं जे वातावरण आहे ते सुद्धा याच्यामुळे मजबूत होणार आहे। आमच्या या लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम या 2-3% लोकांकडून जे होत आहे त्याचा मनसुबा आम्ही नक्की उधळून लावू याची आम्हाला खात्री आहे। कारण या देशातली लोकशाही नष्ट करण्याचं काम या लोकांना करायचंय। आज इथं आम्हाला चित्र दिसतंय की प्रस्थापित मीडिया म्हणून जो सांगतो आहे तो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, हा मीडिया इथं येत नाही। याच्या पाठीमागचं कारण कोणतं आहे? मंत्र्याच्या घरी कुत्रं मेलं तर जो मीडिया जातो तो मीडिया एवढा मोठा कोटीनं समाज उभा टाकल्यावर येत नाही। याचा अर्थ मीडिया विकल्या गेलेला आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मीडिया म्हणजे या देशाच्या लोकशाहीचे डोळे आहेत आणि ते बंद करण्याचं काम त्या सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून एक चांगली बाब कोणती आहे? हा मीडिया गेला तेल लावत जाऊ द्या तिकडं। आमचा हा सोशल मीडिया जे काम करताय ना, या सोशल मीडियाचा आम्ही मनापासून आभार मानतो आहे। कारण तुम्ही जर ठरवलं तर काय बी होऊ शकताय, कारण त्यांनी खोटं विकलंय, आपण खरं विकतो आहोत आणि खरं सांगत आहोत। म्हणून तुमच्या सर्व सोशल मीडियाचं आम्ही समाजाच्या वतीनं, राष्ट्राच्या वतीनं मनापासून त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतोय। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे राष्ट्रीय एकात्मतेचे विचार पोहोचण्याचं काम आपण सर्वांनी केलं, त्याबद्दल मनापासून या ठिकाणी मला आनंद वाटतोय।